नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य आर्थिक संकटात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यातला निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवावा लागतोय आणि लाडक्या बहीण योजनेमुळे आमदारांना जो एक फंड मिळतो आपल्या विकास कामासाठी मतदारसंघातल्या तोही मिळत नाहीये. असं कोण म्हणालंय तर असं शिवसेनेचे आमदार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणालेले आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तर जाहीर कबूल केलेलं होतं की आमची चूक झाली आहे, नियोजन आम्ही नीट करू शकलो नाही आणि त्या काळामध्ये लाडक्या बहिणीबाबत जे काही आम्ही निकष लावले होते ते निकष तपासायला आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. ही सगळी दोन्ही विधानं ऐकल्यानंतर मला 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केलेली होती की अच्छे दिन आएंगे आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येतील असं त्यांनी घोषित केलेलं होतं. आणि त्यानंतर काही महिन्यातच त्यांच्यातलेच मंत्री, त्यांच्यातलेच आमदार, खासदार हे बोलू लागले की हे निवडणुकीमध्ये असं बोलायचं असतं, हा एक निवडणुकीतला जुमला आहे. म्हणजे आता हा लाडकी बहीण योजना सुद्धा जुमला ठरतो की काय याची भीती वाटायला लागलेली आहे. आपण बघूयात. हा व्हिडिओ मी त्याच्यावरच केलेला आहे कारण खरंच थोडा राग मनामध्ये आता येतोय की नेमकी ही योजना मग तुम्ही एवढ्या घाईघाईमध्ये सुरू का केलीत. आपण नेमकं आमदार संजय गायकवाड काय म्हणालेले ते आधी ऐकूयात. लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेले हे काही नाकारता येत नाही. 1.25 लाख कोटी रुपयाची तूट आहे, ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे, सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे. पण ती तूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल. या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही, कुठल्याच योजनेचे मिळाले, कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही. मंडळी ऐकलं संजय गायकवाड काय म्हणालेले आहेत. आता तुम्हाला सांगतो सविस्तरपणाने. विधानसभेच्या आधी घाईघाईमध्ये मग का म्हणतोय तेही सांगतो. लोकसभेमध्ये महायुतीला जे अपेक्षित यश पाहिजे होतं ते मिळालं नाही. आता विधानसभेला सामोरं जाताना आपल्याला राज्याला काहीतरी आपल्याकडे मतदार वळतील अशी काहीतरी योजना आणायला पाहिजे आणि मग त्याच्यातनं ही लाडकी बहीण योजनेची संकल्पना आली. त्यावेळेला त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर दरमहा 1500 रुपये आम्ही टाकू असं घोषित केलं आणि ती योजना त्यांनी लागू केली. तेव्हा निकष लावण्यात आलेले होते. ते निकष काय होते तर वय वर्ष 21 ते 65 याच्यामध्ये ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. याशिवाय ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ होईल. आता मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये या योजनेमधनं जवळपास 2 कोटी 2.5 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि आता त्यानंतर म्हणजे निवडून विधानसभेच्या ऐन तोंडावर ही मंडळी काय म्हणली, आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतोय, आम्हाला निवडून आणा, आम्ही 1500चे 2100 करू. बघा, म्हणजे एकतर या लाडक्या बहिणींची मतं आपल्याकडे यावीत यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यांच्या खात्यावर 1500 रुपये टाकलेत. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सरळ सरळ उघड उघड मतं विकत घेतलीत 1500 रुपयाला. निवडणुकीच्या मध्ये तुमचा जो काही अजेंडा होता त्याच्यामध्ये घोषित केलं 1500 वरून आम्ही 2100 करू. लाडक्या बहिणी खुश झाल्या, आनंदित झाल्या. कारण तुम्हाला हेही सांगतो या योजनेमधनं खरोखर ज्यांना गरज होती, ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना निश्चित याचा फायदा झाला. नुसता फायदाच नाही, या बहिणींनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत. निश्चित ही योजना चांगलीच आहे, चांगलीच होती किंवा ही योजना टिकावी हीच आपली इच्छा आहे. पण मग आता काय झालंय, आत्तापर्यंत जवळपास 2 लाख
2 कोटी 2.5 लाख महिलांनी याचा लाभ घेतला। आता सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे, कारण दर महिना 3,700 कोटी रुपये राज्य सरकारवर या योजनेचा भार आहे। मग तो भागवायचा कसा? जवळपास 1.5 लाख कोटी याची तूट आहे राज्य सरकारच्या आत्ताच्या सगळ्या आर्थिक बजेटमध्ये आपण बघितली 1.5 लाख कोटीची तूट आहे। ही भरून कशी काढायची? आता सरकार म्हणतंय की या योजनेमध्ये जे 2 कोटी 38 लाख महिला लाभ घेत आहेत त्या सगळ्याच या निकषामधल्या नाही आहेत। म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्या सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत। ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत त्या सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत। ज्या महिला स्वतःचा व्यवसाय करतायत, स्वतःचं उत्पन्न कमावतायत, अगदी ते चांगल्या सुस्थितीत जगतायत, अशा सुद्धा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। का? आता याच्यातनं तुम्हाला माहिती आहे 17 लाख महिलांना या योजनेतनं बाद ठरवण्यात आलाय। म्हणजे 17 लाख महिलांना या योजनेतनं काढून टाकण्यात आलेलं आहे, कारण त्यातल्या काही सरकारी नोकरीतल्या आहेत, काहींचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून। हरकत नाही, अगदी बरोबर आहे, आम्ही काहीच म्हणत नाही या बाबतीमध्ये। पण मग हे निवडणुकीपूर्वी का नाही केलं? जेव्हा तुम्ही ही योजना लागू केलीत तेव्हा तुम्हाला कोणती घाई झाली होती? अजित पवार म्हणतात त्यावेळेला आचारसंहिता होती, त्यामुळे आम्हाला घाई करावी लागली आणि म्हणून आम्ही निकषामध्ये कोण बसतंय कोण नाही बसत आहे हे बघितलं नाही। कुठली घाई होती? आज जो पैसा गेला तो कुणाचा गेला? तो सामान्य माणूस जो काही कर रूपाने पैसा जमा करतोय सरकारकडे त्यातलाच पैसा गेला। आज 1.5 लाख कोटीची तूट तुमच्याकडे आहे। आता तुम्ही म्हणताय की ज्या लाडक्या बहिणींना आम्ही बाद ठरवलेला आहे, आतापर्यंत त्यांना जो पैसा दिला गेलेला आहे तो आम्ही परत घेणार नाही। मग जो दिला गेला आहे तो विकास कामांना लागला असता, पण तुमच्या चुकीमुळे तो विकास कामांना लागू शकला नाही। मग तो पैसा हा सुद्धा सर्वसामान्यांच्या खिशातलाच होता, कर रूपाने जमा करणारा। तुम्हाला घाई कुठली होती? तुम्हाला घाई होती विधानसभेमध्ये आपल्याला भरघोस मतदान व्हावं, आणि भरघोस मतदान कोण करतं? तर एका महिलेनं, कुटुंबातल्या एका महिलेनं समजा एखाद्या पक्षाला मतदान केलं तर त्या कुटुंबातले 2-3 आणखीन त्या पक्षाला मतदान करतात। या सायकोलॉजीनं तुम्ही ती घाई केलीत आणि चक्क महिलांची मतं ही विकत घेतलीत। बरं, आज जे काही त्यांना खात्यावर 1500 रुपये मिळत आहेत, आता तुम्ही म्हणताय की तिजोरीवर भार पडतोय, मग याचं नियोजन नाही करता आलं। तुम्हाला सांगतो गंमत, शिवसेना शिंदे गटातले एक आमदार संजय गायकवाड जे म्हणतात की लाडक्या बहीण योजनेमुळे आर्थिक ताण निर्माण झालेला आहे सरकारवर, आणि त्यांच्याच पक्षातले एक खासदार असं म्हणतायत की असं काही नाही आहे, ही योजना पूर्ण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याचं तरतूद केलेली आहे, पैशाची तरतूद केली आहे आणि मगच ही योजना आम्ही सुरू केली आहे। तुम्ही कोण कोणाला फसवताय? का तुम्ही सगळे मिळून जनतेला फसवता आहात? का लाडक्या बहिणींना फसवता आहात? हा देखील एक जुमल्यातला, म्हणजे पुढे जाऊन कोणी असं म्हणू नये की ठीक आहे आतापर्यंत ह्या रकमा मिळाल्या पण त्या ठीक आहेत, हा एक आमचा निवडणुकीतला जुमला होता, तो आम्ही करून बघितला, पण राज्याला आता हा आर्थिक भार सहन होत नाहीये म्हणून आम्ही ही योजना बंद करतोय। मग असं जर का आता कोणाला वाटलं तर ते चुकीचं असेल का? तुम्ही कितीही सांगा हो की ही योजना बंद होणार नाही, आम्ही त्याची तरतूद करतोय, पण तुमचेच मंत्री म्हणतायत, मंत्री कशाला म्हणतायत? दिसतंय ना आम्हाला डोळ्यांनी। अहो, आज परिवहन खात्यामध्ये निधी मिळत नाही म्हणून परिवहन खात्यांचे मंत्री त्यांनी बोंब मारलेली आहे, आणि आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे की आज एसटी कर्मचाऱ्यांचे निम्मे पगार करावे लागले, ही नामुष्की आली। निम्मे पगार सगळ्यांची ओरड झाल्यानंतर पुढचे निम्मे पगार महिन्याभरामध्ये केले गेलेले आहेत। आज तुम्ही सामाजिक न्याय खात्यातला तुम्ही निधी वळवताय, तो तुम्ही लाडक्या बहिणीसाठी देताय। तुम्ही आदिवासी विभागासाठी जो निधी दिला जातो तो तुम्ही वळवताय, लाडक्या बहिणीसाठी देताय। किती दिवस तुम्ही हे करणार आहात? ही ठिगळं तुम्ही किती दिवस भरणार आहात? एक दिवस ठिगळं भरायला सुद्धा त्याही खात्याकडे पैसा राहायचा नाही आणि लाडक्या बहिणींना देण्यासाठी सुद्धा पैसा राहायचा नाही। मग तुम्ही नियोजन कुठलं केलं होतं? आज तुमच्यासमोर पुढे
याचं नियोजन काय आहे, याचं उत्तर तुम्हाला लाडक्या बहिणींना द्यावं लागणार आहे. नाहीतर जसा 15 लाखाचा प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर 15 लाख आम्ही जमा करू हा जसा जुमला होता तसा हा जुमला ठरू नये अशी खरं तर या सगळ्या लाडक्या बहिणींची भावना आहे. कारण आज त्याच्यातनं ज्या खऱ्या गरजू आहेत ना त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. काही लोक, काही महिला त्या 1500 रुपयावर आपलं घर चालवत आहेत, घरातल्या अनेक गोष्टी भागवत आहेत. त्यामुळे याचं नियोजन हे महायुती सरकारनं, राज्य सरकारनं करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुम्हीच केलंय ना नियोजन. तुम्ही सुद्धा या लाडक्या बहिणी बाबतीत आता तुमचे कोणीही मंत्री असं म्हणू शकत नाहीत की याच्याने आमच्या सरकारवर ताण येतोय. अजितदादा तुम्ही तर नाहीच नाही, कारण तुमच्याकडे आज जनता याच्यातनं बघत असते की तुम्ही अत्यंत म्हणजे आर्थिक नियोजनामध्ये तुमची मजबूत पकड आहे असं आज महाराष्ट्रातली जनता समजते. आणि मग हे गणित फसलं कसं, हे गणित कुणामुळे फसलं? आज एकमेकांकडे तुम्ही बोटं दाखवताय. ही बोटं दाखवून नाही चालणार. न्याय लाडक्या बहिणींना दिला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या माध्यमातून हीच विनंती आहे की काहीही करा, कसा निधी राज्याकडे येईल ते बघा, पण लाडक्या बहिणींचा ही योजना जुमला होती असं म्हणण्याची वेळ येऊन देऊ नका. हेच खरं तर या माध्यमातून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.